श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 157 आणि भाग 158. आज आम्ही आहो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आज आम्ही आहो हेच फक्त आमच्या लक्षात आहे. हेच फक्त आमच्या लक्षात आहे. याचे पुढे काय होते तो आमचा अनुभव नाही. म्हणून काय होते, पुनर्जन्म वगैरे वगैरे आम्हाला ते काहीही माहीत नाही. ते काहीही असो किंवा नसो, ते माहीत करून घ्यायची इच्छा पण नाही. अगोदरपण असणाऱ्या असणेपणाला जन्ममरणच नाही. आम्हाला आमच्या असणेपणाचे दुःख आहे काय? आपल्याला आपल्या अगोदरपणाचे दुःख वाटते काय? त्यात समाधान नाही असे काही आहे काय? आकाशाला दहनाचा अनुभव आहे काय? वस्तुस्थिती अशी आहे की सर्वत्र सर्वांच्या ठिकाणी असणेपणा हा समानच आहे. पण कायाबुद्धीला म्हणजे देहबुद्धीला असणेपणाचा स्वाद नाही. त्यामुळे शब्द व त्याचे अर्थ आपल्या ठिकाणी मात्र न शमणाऱ्या भुका निर्माण करतात. मग त्या भुका लौकिक असो किंवा आध्यात्मिक असो. म्हणून दुसऱ्याला काहीही विचारायच्या भानगडीत पडू नका. स्वतःलाच स्वतःबद्दल काय विचारायचे ते विचारा. दुसऱ्याचा आणि तुमचा ताळमेळ कधीच बसणार नाही. दुसऱ्याला काहीही विचारल्याशिवाय जो कोणी स्वतःलाच विचारत असेल तर त्याची स्वतःविषयीची माहिती दुसऱ्याच्या सांगण्यावर कधीच अवलंबून राहणार नाही. स्वतःविषयीचे कोडे स्वतःच सोडवण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे. श्री निसर्गदत्त महाराज यांच्या भाषेत असा जो करेल तो लवकर मोकळा होईल. आपण असल्याची बातमी सहन होत नाही. आपण असल्याची बातमी सहन होत नाही. त्यामुळे ती देहबुद्धीची मदत मागते आणि मग शेवटी देहबुद्धीच सर्व गोष्टींचा केव्हा ताबा घेते हे मात्र मुळीच कळत नाही. असा हा विवेक निर्माण झाला पाहिजे. आपली आपण असण्याची बातमी गहाळ होईल अशी आपल्याला नेहमी भीती वाटते. तिच्या पोसण्याकरताच ती सहन व्हावी म्हणून नवरा, बायको, मुले, बाळे, वाडे, इमले, गाडी, घोडे, अन्न, धान्य इत्यादीची गरज निर्माण झाली आहे. असे हे प्रेम अगोदरच्या असणेपणाविषयीचे नाही, तर ते स्वतःविषयीचे प्रेम आहे, जे की अयोग्य आहे. स्वतःबद्दल हे असे प्रेमच विश्व न निर्माण करताच निर्माण होते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे काय निर्माण झाले आहे ते सर्व अकायदा आहे. जे काही निर्माण झाले आहे ते सर्व अकायदा आहे. निर्मात्याने निर्माण केलेले नाही. म्हणून कोणी निर्माता नाही, काही निर्मित नाही. निर्माता आहे, पण त्याने निर्माण केले असेही काही नाही. जे काही निर्मित आहे ही वस्तुस्थिती नाही, ती माया बाजार आहे. म्हणून जेव्हा श्री निसर्गदत्त महाराजांना असा प्रश्न विचारण्यात आला की हे सर्व अर्थात जग इत्यादी मुळीच झालेच का, तेव्हा ते म्हणाले, पण ते कुणाला सांगावे? तुझ्याशिवाय तर वेगळे स्वतंत्र काहीच नाही, कुणीही नाही आणि कुणी नसणार पण. समजा हाच प्रश्न
आपल्या एखाद्या परिचितांनी किंवा तथाकथित साधकांनी विचारला व हे कसे कसे म्हणून विचारले, तर त्याला काय कपाळ समजावून सांगणार? कुणी कुणाला हे विचारावे, कुणी कुणाला हे सांगावे? तुम्ही आहात हे ज्ञान नसेल, तर जग आहे, जग निर्माण झाले आहे, निर्माता आहे, सृजन, पालन, संहार असे आहे, असे काहीतरी असेल काय? आपण आहो हे सुद्धा अवांछनीयरित्या आहे, आधीपासूनच आहे. याला तुम्हीच पुरावा. म्हणून आपण ते कधीच नाकारू पण शकत नाही. ही कल्पना थोडीच आहे. ही जर कल्पना मानली, तर मग सर्व अध्यात्म हे खटाईमध्येच पडेल. म्हणून तू म्हणून जे प्रकाशत्व जोपर्यंत आहे, तू म्हणून जे प्रकाशत्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत प्रकाशित होणाऱ्या जगाला व जगातील सर्वांना काहीच धोका नाही. कारण तू आहे म्हणूनच ते आहे. भाग 158. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आहात या प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय इतर कशाला अजिबात महत्त्व देऊ नका. आपल्याकडे आपल्याशिवाय आपले म्हणण्यासारखे दुसरे काहीच नाही. आपल्याशिवाय आपले म्हणण्यासारखे दुसरे असे काहीच नाही. हेच आपले मूळ भांडवल. नित्य सत्याचे साक्षीत्व कधीच ठेवता येत नाही. कारण साक्षीत्व करण्याकरता वेगळी तेथे जागा नाही. कारण ते अभेदात्मक असे आहे. साक्षीत्व केवळ अनित्याचेच घडते. कारण ते भेदात्मक आहे. तिथे भेदात्मक प्रतीती आहे. ज्ञान दोनदा असे कधीच होत नसते. झाले तर फक्त एकदा आणि एकदाच होते. दुसऱ्यांदा होण्याचा काही तिथे प्रश्नच नाही. तुम्हीच असलेले ज्ञान निराकार आहे, अरूप आहे. पण असे तुम्ही स्वतःला समजत नाही. तुम्ही स्वतःला ध्यानात ठेवता ते स्त्री पुरुषाच्या आकाराचे म्हणून, बाल, युवक, वृद्ध अशा आकाराचे म्हणून. म्हणून तुम्ही निशंक व्हा व निराकार व अरूप अशा अगोदरपणातच राहा. आपण असावे असे असणेपणाचे प्रेम हे प्रत्येकाच्याच ठिकाणी आहे. अशा या प्रेमालाच श्री महाराज मूळ माया म्हणतात. श्री एकनाथ महाराज सुद्धा असेच म्हणतात. या अशा आत्मप्रेमाचा मोह सगळ्यांनाच आहे. हीच ती मूळ माया. जगामध्ये तुम्ही सर्वप्रथम काय असता? तुम्ही असल्याची जाणीवच असता. ती आहे, अगोदर आहे म्हणून परमात्म्याचा तुम्ही विचार करता. परमात्म तत्वाचे असणे हे तुमच्या अगोदरच्या असणेपणाच्या टेकूवरच आधारलेले आहे. त्याच साहाय्याने ते आहे. एके ठिकाणी असा प्रश्न करण्यात आला की, महाराज असत्य म्हणजे काय? ते कसे ओळखावे? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, असत्य म्हणजे ज्याला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नाही असे, जे सदैव परप्रकाशित असते असे, व जे असे परप्रकाशित असते ते कधीच खरे नसते, स्वतंत्र अस्तित्वाचे नसते. श्री महाराज पुढे म्हणतात, ज्याच्या अस्तित्वाच्या असण्याला तुमच्याशिवाय अन्य पुरावा लागत नाही, आधार लागत नाही, ते सत्य आणि असे सत्य तुम्हीच आहात. म्हणून तुम्ही तसेच असा म्हणजे झाले. जे कशावर तरी, मग ते कशावरही अवलंबून आहे, ते तुम्ही नाही. कारण जे असे कशावरही अवलंबून असते, त्यालाच तर मिथ्या म्हणतात, परप्रकाशित म्हणतात. म्हणून असत्य हे असत्यच आहे, हे जेव्हा मोठ्या धीराने म्हणून असत्य हे असत्यच आहे, हे जेव्हा मोठ्या धीराने ओळखल्या जाते, निष्ठुरपणे ओळखल्या जाते, तेव्हा मात्र त्याचा त्याग हा आपोआप होतो.
तो मुद्दाम करावा लागत नाही. पूर्णत्व जाणता येते पूर्णत्व जाणता येत नाही. पूर्णत्व जाणता येत नाही. अपूर्णत्वच फक्त जाणता येते. पूर्णत्व हे होता येते. जे तुमच्याहून अन्य आहे, तेच तुम्ही जाणू शकता. पण आपल्या अनन्य स्वरूपाला मात्र आपण जाणू शकत नाही. कारण आपण स्वतःच जाणणे मात्र आहो. जाणणे आहो. जाणणे आता अजून कशाला जाणणार? जाणण्याकरता काही अन्य आहे तरी काय? मी आहे. आहे म्हणून त्याच्या प्रकाशात तुम्ही मी अमुक-तमुक अशी कल्पना करू शकता. मी आहे यामध्ये कधीच बदल होत नाही. पण अमुक-तमुकमध्ये सतत बदल होत असतो. देहात्म बुद्धीच तुम्हाला कार्यकारणाच्या गुंतड्यात अडकवते. पण जे जसे आहे ते तसेच आहे. ते का, कसे, केव्हापासून, कुठपर्यंत, कारण काय? असे प्रश्न केवळ देहबुद्धीच विचारू शकते.